नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. स्वरांजली चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमच्या या स्वरांजली चॅनलमध्ये आज एक सामाजिक कार्यकर्ता आलेले आहेत, ज्या भारतीय जनता पार्टीच्या शहर मध्य पूर्व मंडल महिलाच्या अध्यक्ष आहेत. पूर्व मंडलच्या शहर मध्य पूर्व मंडलच्या महिला अध्यक्ष आदरणीय आमच्या सन्माननीय ताई सौभाग्यवती लक्ष्मी विश्वनाथ बदलापुरे. लक्ष्मी विश्वनाथ बदलापुरे ताईंचं मी आमच्या चॅनलमध्ये आल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. ताई, तुम्ही आलात, धन्यवाद मनपूर्वक. आपलं स्वागत आहे. बदलापुरे ताई, आपलं शिक्षण काय झालं? 10वी पास आहे? हां, पास. कुठं झालं शिक्षण? शाळेचं नाव? कर्नाटक, गंगामाई स्कूल. कुठं आलं हे? कर्नाटकमध्ये. कुठं? शहाबाद. शहाबाद, तिथं झालं 10वी शिक्षण. बरं बरं बरं. मग शिक्षण तिकडं झालं. मला वाटतं तुम्हाला इथं देण्यात आलं, तुम्ही इथं आला. हां, माझं माहेर शहाबाद आहे. हां, तुम्ही इथं दिलेला सासरवाडी सोलापूर. मग हे सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे ह्या घरात कोण होतं का सामाजिक? हां ना, माझे मिस्टर करतात ना काम. हो का? हो. बरं बरं. तुम्ही दोघं मिळून काम करता? हो, दोघं. बरं. म्हणजे तुम्ही जे शहर मंडलचे अध्यक्षा, महिला अध्यक्ष झाला, हो. त्याच्या अगोदरपासून तुम्ही तुमच्या पतीसोबत काम करत होता? अगोदरपासून दोघं काम करतो. म्हणजे पतीच्या पावलावर पाऊल टाकत तुम्ही सामाजिक उपक्रम राबवता? नाही, हां, दोघं एकाच दिलानं काम करतात. बरं बरं. पद असू दे नको असू दे, आमचा मनापासून करायची इच्छा होती, म्हणून आम्ही त्यात केलं. बरं बरं. मग ह्या पदावर किंवा या सामाजिक क्षेत्रात किती वर्षापासून काम करता अंदाज? पदावरती आता वर्ष 1.5 वर्ष झाले पद भेटले म्हणून. बरं. म्हणजे तुम्ही चांगलं काम केलं म्हणून एवढं मोठं पद तुम्हाला मिळालं. हां. मग त्याच्या अगोदर किती वर्षापासून होता? वर्ष 1.5 वर्ष झालं तुम्हाला पद मिळालं. त्याच्या अगोदर किती वर्षापासून तुम्ही सामाजिक क्षेत्रात होता? 20 वर्ष झालं. काय सांगता? 20 वर्षापासून? 20 वर्षापासून. भारतीय जनता पार्टीमध्येच तुम्ही काम करता? हां, भारतीय जनता पहिल्यापासून 20 वर्षापासून? हो, 20 वर्षापासून. बरं 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 बरं. मग ह्या 20 वर्षामध्ये तुम्ही पक्षाच्या वतीनं किंवा पक्षासाठी काय काय काम केलं? किंवा पक्षानं तुमच्यावर कुठली जबाबदारी सोपवली आणि तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडली? नाही, आतापर्यंत तर कोणाला काय जबाबदारी घेतले पण नाही, दिले पण नाही. जे बी केले आमचे मिस्टर समोर थांबून, कुणाचा बी प्रॉब्लेम असू दे, रात्र येऊ दे किंवा दिवसमध्ये येऊ दे, आम्ही काम केलेलं आहे. कुठलाही असू दे, महानगरपालिकेचा असू दे किंवा हॉस्पिटलचा असू दे, सिव्हिलचा असू दे, कुठलाही अख्खा सोलापूरमध्ये, मुंबईपर्यंत बी गेलेले आहे हॉस्पिटलसाठी. मुंबई पुण्यासाठी. अच्छा अच्छा. म्हणजे हे सर्वसामान्य लोकांना तुम्ही मदत केली. पक्षानं तुमच्यावर अशी लोकसभेला मदत करा, प्रचार करा किंवा अमुक करा तमुक करा, नाही, विधानसभेला वगैरे नाही. पक्षाला धरलो नाही आम्ही. पहिली गोष्ट, आम्ही बरं, मनापासून केलं. जे केलं मनापासून केलं. आमची इच्छा होती करायची. बरं बरं. मग तुम्ही आता वर्ष 1.5 वर्षामध्ये तुम्ही मंडल अध्यक्ष शहर मध्य पूर्वचे, या अध्यक्षपदावरून या महिलांसाठी तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून महिलांसाठी काय काय केलं? महिलांसाठी बघा ना, आता जे कार्यक्रम दिले ते कार्यक्रम केलं. कुठले काय दिले? सदस्य नोंदणीसाठी दिले. बरं. घरोघर फिरून सदस्य नोंदणी केलं. बरं. आणि परवा ते लाडकी बहीणच्या योजनेचा बी लाभ घेतलेत काही लोक. बरं. त्यामुळे त्यांच्या घरोघर फिरून त्यांना राखीचं हे केलं, आपण जमा केलं. बरं. आणि हळदी कुंकू कार्यक्रम ठेवलं. शिवाजी जयंतीला लोक महिला आल्या होत्या भरपूर. हां. बरं. महिलांचा आम्ही काम केलं तसा. फक्त एक आम्हाला काय कार्यक्रम ठेवला ना, आम्ही फक्त एक आवाज दिले तर आहे ना, येऊन थांबतो सगळ्या महिला आहेत. बरं. तुम्ही महिलांसाठी घरगुती अडचणी म्हणा, घरातले काय तंटे वगैरे काय तर असतील, तर तुम्ही ते सोडवण्यासाठी वेळ प्रसंग पडला तर तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये वगैरे गेलात? हां, गेलं. म्हणजे कसा आहे तो अनुभव? कसा आहे बघा, आता एक बाईचा प्रॉब्लेम होता आपले कुठं दाजीपेठमध्ये. बरं. हां,
आमच्या घरच्या बाजूला राहतात ते बाई एक बाई लई खूप त्रास कराल ती. मग ते अपार्टमेंट मध्ये आमचे भाऊ वगैरे सगळे होते. मग त्यांनी काय म्हणले तर आमच्या जीवाचा धोका आहे, आमचा काय ऐकी ना ते बाई, म्हणून त्यामुळे ते प्रॉब्लेम घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलतो. मग ते पोलीस लोक आहे ना, आले तर सगळं बघितले, चांगला व्यवस्थित आहे. प्रॉब्लेम सुटला म्हणजे आता सुखा समाधानानं रात्री भांडण वगैरे सगळं मिटलं? नाही सगळं मिटलं. मग म्हणजे प्रभागातले किंवा घराजवळच्या शेजाऱ्यांचे तुम्ही भांडणं वगैरे मिटवला, त्यांचं घर परत पाहिल्यासारखं, प्रत्येक गाडी अडचणीला आम्ही गेलो, त्यांच्या अडी अडचणीला गेला. बरं, मग अंगणवाडी सेविकांच्या काही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय हालचाल केली? सांगतात ना मॅडम वगैरे, काहीतरी काम असले तर बघा ताई, आम्ही नसले तर बी तुम्ही जाऊन बघा. आले तर परवा पण आले होते मॅडम, कुठले जिजामाता मॅडम, जिजामाताचे हॉस्पिटलचे एक मॅडम होते महानगरपालिकेचे आहेत जिजामाताचे. काय म्हणत होते ते काय नाही, तर बघा थोडा प्रॉब्लेम काय तरी असले तर तुम्ही स्वीला फिरतात, कोणातरी काहीतरी अडी अडचण असले तर तुम्ही जात जावा, किंवा डिलिव्हरीचा प्रॉब्लेम असले तर तुम्ही जात जावा. मी ऑलरेडी तर अगोदर गेले, मी याचा अगोदर बी जाऊन बघून आलेले आहे, तिथं बोलून आलेले आहे. म्हणजे कारण की पुरुषाला जाऊ शकत नाही ना आतमध्ये. महिला प्रसूतीगृहामध्ये महिलांना प्रवेश असतो. म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या ज्यांना माहित आहे की लक्ष्मीताई आपले आजारपणातला प्रॉब्लेम सोडवते, तुम्हाला घेऊन जाते दवाखान्यात. मग तिथे डॉक्टरना सांगितलं ते लोक काम करतात, नीट व्यवस्थित उपचार करतात, काळजी घेतात, ऍडमिशन करून घेते, दाखल करून घेते. आता महिलांमध्ये तुमचं एवढं चांगलं काम आहे, सामाजिक एवढं उपक्रम. गेल्या 1.5-2 वर्षापासून तुम्ही सोलापूर मध्य पूर्वचे महिला मंडळाचे तुम्ही अध्यक्ष आहात. मग तुम्हाला आणि तुमच्या पतीसोबत बी गेल्या 15-20 वर्षापासून काम करतात, तुम्हाला असं वाटतं नाही का कधी की आपण महानगरपालिकेच्या निवडणूक लढावं? वाटलं होतं. मग काय केलं? काय आता असं आपल्या समाजात कमी आहे थोडा संख्या, पण त्यामुळे आता भेटला नाही कधी आपल्याला तिकीट. एकदा मागणी केली होती, एकदा केलं पण मग सोडलं, प्रयत्न करून सोडलं. आता मग विचार आहे का काय? आहे ना, मागणी करायचं आहे. मागणी करताय, तुम्हाला वाटतंय का भारतीय जनता पार्टी तुम्हाला प्रभाग क्रमांक 9 ला तिकीट देईल? बघू आता, मागणी करायचं तर आपल्याकडनं आहे, आपण मागणी करू, बाकीचे त्यांच्या मर्जी. तुम्ही ज्या प्रभागातून उभा राहता त्या प्रभागाची लोकसंख्या माहिती किती आहे, मतदार किती? 37,000 किंवा बरोबर, पहिला 37 होता, आताचा 42,000. अच्छा, वाढली आहे, 7-8 हजारांनी संख्या वाढली मागच्या. ह्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये कुठली कुठली एरिया आहे ते माहिती आहे? एरिया कुठली, नगर कुठली, सोसायटी कुठली? दत्तनगर, दाजीपेठ, कुचानगर, कर्निंग नगर. आणि आता हे जे तुम्ही नावं सांगितलं ना, तुम्ही इथं एखादी चक्कर मारली, तिथं काय पाण्याची समस्या आहे ना? केलं पाणी समस्या आहे, पाण्याची समस्या केलं, लाईटची समस्या होतं ते केलं, आणि शौचालयाचं समस्या होतं ते पण केलं. आता अजून बी मला अजून थोडं आहे काम, ते तक्रार घेऊन मला जायचंच आहे अजून परत. बरं, लाईट वगैरे, पाणी, पाणी, लाईट, या सगळ्या समस्या तुम्ही दूर केल्या त्या तुमच्या भाजपच्या तर्फे? नाही, आम्ही स्वतः आमचे मिस्टर जाऊन केलेले आहेत. हो का, वैयक्तिक स्वतः. महानगरपालिकेत बी तुम्ही जे महानगरपालिकेचे कर्मचारी असतात ना, त्यांना पण तुम्ही विचारू शकता. काय? अच्छा, तुमचं रिलेशन चांगलं आहे तुमचं आणि तुमच्या मिस्टरांचं महानगरपालिकेच्या सेवकांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर. म्हणजे तुम्ही एखादी समस्या घेऊन गेलात की बाबा इथं लाईट नाहीये, एक फोनवर करते, एक फोनवर झटकीपट काम होतं. बरं, हॉस्पिटल असू दे किंवा महानगरपालिकेचे काम असू दे. बेस्ट. तुमचं वजन चांगलं, तुमचं काम चांगलं आहे. बदलापूर ताई, तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना वेगवेगळ्या जाती धर्माची लोक तुमच्याकडे येतात. ते जसे वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे प्रश्न घेऊन येतात, ते त्यांच्या भाषेमध्ये आपल्या समस्या तुमच्यासमोर मांडत असतात. मग ते ज्या भाषेमध्ये बोलतात, कोण मराठीमध्ये बोलत असेल, आपण पूर्व भागामध्ये राहतो, पद्मशाली समाज खूप मोठा आहे, तेलुगू भाषेमध्ये बोलतात. मग तेलुगू भाषेमध्ये बोलल्यावर तुम्ही कसं त्यांचं निवारण करा? ते भाषा तुम्हाला कळते का? तेलुगू येते तुम्हाला? तेलुगू येते, हिंदी येते, तेलुगू, मराठी येते, कन्नड येते. कन्नड बी येते? अच्छा, तुमचं शिक्षणच मुळात तिकडे कन्नडमध्ये झालं. म्हणजे मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू 4ही भाषा तुम्हाला
म्हणजे कन्नडमध्ये फक्त लिहिता वाचता येतंय हां. का मराठीमध्ये, तेलुगूमध्ये? लिहिता वाचता कुठल्या भाषेत येते? कन्नडामध्ये येत आहे फक्त कन्नडामध्ये येते. अच्छा अच्छा. मराठी. बोलायला मात्र मराठी, तेलुगू, सगळा. हिंदी. वा वा वा. अशा प्रभाग क्रमांक 9 मध्ये जो विविध संवर्गातील विविध जाती धर्माचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचं काम ह्या आमच्या लक्ष्मीताई विश्वनाथ बदलापूर यांना ह्या चारही भाषा येत असल्यामुळे, चारही भाषेवर कमांड असल्यामुळं त्या नागरिकांच्या समस्या खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन सोडवतात. सामाजिक कार्य ज्या करताना जाती बघायला नकोय. हां, जातबीत काय बघायचं, जात धर्म बघायचं बघायचं नाही. नाही. जे आले कुठलाही मानवतेचा जात पुरस्कार असू दे. करायचा, कुठलाही जात असू दे. हा, ते सोशल वर्क मध्ये ते बघायचं नसते. सामाजिक उपक्रम. समस्या घेऊन आले, हा. त्यांच्या समस्या काय आहे ते तो पार कुठल्या पडवायचं जातीचा आपला. आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या ते पक्षाचा बघायचं आहे, ते नाही, काही बघायचं बघायचं नाही नाही. अजिबात. तो आपल्या दारापर्यंत आला तर त्या हो, समस्याचं जाऊन निवारण करायचं. करायचं, त्याच्या समस्या सोडवायच्या. हा, सोडवायचं. तर रसिक श्रोते, आज आपल्या स्वरांजली चॅनलमध्ये ज्या भगिनी आल्यात अतिशय कमी वेळेमध्ये 1.5-2 वर्षामध्ये ज्या सोलापूर शहर मध्य पूर्वच्या महिला अध्यक्षा या पदावर काम करत असताना पतीबरोबर, पतीच्या सहकार्यानं प्रभाग क्रमांक 9 मधून त्या इच्छुकांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये जो जो परिसर येतो त्या परिसरातल्या सर्व नागरिक समस्या सोडवण्याचं हे पती पत्नी प्रयत्न करतात. या आमच्या भगिनी आघाडीवर असतात सामाजिक प्रश्न सोडवण्यामध्ये. आज त्या आल्यात, मन मोकळ्या पद्धतीनं आपल्यासमोर आपले विचार व्यक्त केले, आपल्याशी गप्पा गोष्टी केल्या. त्याबद्दल मी लक्ष्मी विश्वनाथ बदलापुरे यांचं मी स्वरांजली चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. स्वरांजली चॅनलला माझ्याकडे माझ्या मनापासून धन्यवाद आहे की मला इथं बोलवलेत, मला संधी दिलेत बोलायची. एवढा धन्यवाद. थँक्यू.